नमस्कार, मी दीप्ती पुणतांबेकर, ABC मधली एक पार्टनर आणि होम एम्बलिश या माझ्या फर्मला मी रिप्रेझेंट करते, ज्यामध्ये मी होम डेकोर ॲक्सेसरीज कस्टमाइज लोकांना करून देते. सो तर 1 to 1 करावा, कारण तुम्हाला तुमच्या समोरच्या जो मेंबर आहे त्याचा जो बिझनेस आहे त्याच्याबद्दल पूर्ण आणि नीट माहिती समजून घ्यायची असेल, तुम्हाला चांगले रेफरन्स स्वतःसाठी जनरेट करायचे असतील किंवा समोरच्यासाठी जनरेट करायचे असतील, तर हे खूप महत्त्वाचं आहे. नेटवर्किंग मधलं हे खूप महत्त्वाचं टूल आहे 1 to 1. सो हे तेवढ्याच साठी करायचं की इतर जी रेग्युलर मीटिंग असते त्यामध्ये आपण इतका वेळ एकमेकांना देऊ शकत नाही, इतका वेळ आपण बोलू शकत नाही, म्हणून ही वेगळी वेळ ठरवून तुम्ही 2 लोकांनी भेटणं अपेक्षित आहे. तर 1 to 1 ची सुरुवात कशी करावी, तर लीड टेबलवर जे लोक आहेत त्यांच्यापासनं किंवा डायरेक्टर्सपासनं ही सुरुवात करावी. त्याच्यानंतर तुम्हाला महत्त्वाचं बघता येईल की कुठले कॉन्टॅक्ट स्पिअर तुम्हाला जास्ती उपयोगाचे आहेत किंवा कोणाकडनं तुम्हाला जास्ती व्यवस्थित बिझनेस मिळू शकेल, हे जर तुम्ही ओळखू शकलात. कारण कॅटेगरीज आपल्याला सगळ्यांना माहिती असतात लोकांच्या, काय आहेत काय नाही. सो त्यांना कॉन्टॅक्ट करा, पर्सनली त्यांना मेसेज करा, एक ठराविक वेळ ठरवा, एक ठराविक जागा ठरवा, सगळ्यांच्या म्हणजे तुमच्या दोघांच्या कन्व्हिनियन्सनी जागा ठरवा. तिथे जाऊन तुम्ही भेटा, वेळ ठरवून भेटा आणि तिथे गेल्यानंतर साधारण आपण असं समजूयात की 20-20 मिनिटं प्रत्येकाने बोलायचे, म्हणजे दोघांनी, आणि 20 मिनिटं जी पुढची आहेत म्हणजे साधारण तासभराचा वेळ जो आहे तो तुम्ही कसा युटिलाइज कराल, तर 20 मिनिटं तुम्ही बोला, 20 मिनिटं समोरच्याला बोलू द्या आणि 20 मिनिटं तुम्ही काय कनेक्ट शेअर कराल ह्याच्यावर बोला. बरं, असं काही खूप स्पेसिफिक नाहीये की तुम्ही तासभरच बोललं पाहिजे. ही मीटिंग पुढे कितीही वेळ वाढू शकते, ते डिपेंड करतं तुमच्या दोघांचं काय रॅपो होतोय किंवा तुमचं बोलणं काय होतंय त्याच्यावरती. सो असं काही नाहीये, पण बेसिक हे स्ट्रक्चर असं असतं. त्यामुळे होतं काय की समोरच्याला काय नक्की हवंय आणि तुम्हाला नक्की काय हवंय हे समोरच्याला कळणं हे खूप महत्वाचं असतं. सो ह्याच्यामध्ये ना चांगले रेफरन्स आणि वाईट रेफरन्स असे 2 प्रकार पण असतात. वाईट इन द सेन्स, वाईट त्याचा अर्थ होत नाही. वाईट म्हणजे काय की जे काम तुम्ही करत नाही. बऱ्याचदा लोकांना गैरसमज असतात तुमच्या बिझनेस बद्दल, ते क्लिअर करणं खूप आवश्यक असतं. मग त्यांना समजावून सांगणं की हे ठराविक काम मी करतो किंवा करते आणि हे ठराविक काम मी करत नाही, हे त्यांना कळलं ना की त्यांना एक्झॅक्टली कळतं की तुम्हाला नक्की कुठे कनेक्ट करून द्यायचंय आणि त्याच्यानुसार ते प्रयत्न करतात. किंवा तुम्ही पण हे जाणून घ्या. दुसरी गोष्ट, फक्त स्वतःबद्दल बोलू नका, समोरच्याचं पण तेवढंच ऐकून घ्या. त्याच्यानंतर त्याचं ऐकल्यावर एक त्याला पण विश्वास वाटतो, एक दोघांमधला ट्रस्ट वाढतो भेटल्यानंतर, की तुम्ही एकतर कॉन्टॅक्ट स्पिअर शेअर करता, तुमची स्वतःची पर्सनल माहिती थोडीशी शेअर करता, कुठे कुठे काम केलंय हे शेअर करता. त्यामुळे जो कॉन्फिडन्स समोरच्याला येतो ना भेटल्यामुळे, तो वेगळा असतो. त्यामुळे हे खूप आवश्यक आहे 1 to 1 मीटिंग्स. पण 1 to 1 करताना काय गोष्टी टाळाव्यात हे मी पण थोडक्यात सांगते. सगळ्यात पहिली गोष्ट, तुम्ही नवीन मेंबर असता, सगळ्यांना खूप नीट ओळखत नसता, पहिल्याच भेटीत खूप पर्सनल गोष्टींमध्ये शिरू नका. बेसिक गोष्टी नक्की शेअर करा, पण खूप पर्सनल जाऊ नका. दुसरी गोष्ट, जी वेळ ठरलेली आहे किंवा जी जागा ठरलेली आहे तिथे वेळेत पोचा, म्हणजे मग दुसऱ्याला वाट पाहायला लागत नाही. जमणार नसेल तुम्हाला जायला किंवा त्या दिवशी जर तुम्हाला जमणार नसेल भेटायला, तर तसं समोरच्याला कन्वे करा आणि त्याच दिवशी पुढची वेळ ठरवा की आज जमत नाहीये तर आपण 2 दिवसांनी भेटूया, हे क्लिअर करा. म्हणजे मग एक विश्वास वाटतो की अरे चला ठीक आहे, आज ह्या माणसाला जेन्युइनली जमत नाहीये पण आपण नक्कीच नंतर भेटणार आहोत. सो ह्या गोष्टी टाळा. आणि बाकी तर मी सांगितलंच आहे की त्याच्यात काय काय करायचंय, काय काय नाही करायचंय. सो हॅपी नेटवर्किंग, दॅट्स इट. थँक्यू सो मच. दीप्ती पुणतांबेकर फ्रॉम होम एम्बलिश अँड ABC.